झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्याबद्दल उघड नाराजी। खासदार डॉक्टर बच्छाव आम्हाला विश्वासात घेत नाहीत, बैठका अथवा कार्यक्रमांना बोलवत नाहीत किंवा सांगितलेली कामे करीत नाहीत। ही नाराजी त्यांच्या विरोधकांची नाही, तर काँग्रेसचा मित्र पक्ष आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आहे। धुळ्यातील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी खासदार डॉक्टर बच्छाव यांना या आशयाचे सविस्तर पत्रच लिहिले। त्यात परदेशी यांनी म्हटले, आपल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने बिनशर्त नुसता पाठिंबा दिला नाही, तर शिवसैनिकांनी अक्षरशः दिवस रात्र न थकता न थांबता आपल्या प्रचारात झोकून दिले होते। आपल्या विजयासाठी रक्ताचे पाणी केले। आपण पूर्णतः अपरिचित असूनही सैनिकांनी प्रचाराच्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली। प्रसंगी टोकाला जाऊन वाद घातला होता, परंतु याची आपणास जाणीव नाही। निवडून आल्यानंतर आम्हास वाळीत टाकल्यासारखी वर्तणूक आमच्याशी करीत आहात। अशा पद्धतीने दुसऱ्या दर्जाची वागणूक आमच्या स्थानिक पक्षनेत्यांना देत आहात, असे या पत्रात स्पष्ट म्हटलंय। खासदारांना लिहिलेल्या या पत्रात पुढे आपली नाराजी उघडपणे नमूद केली आहे। त्यांनी लिहिले की आम्ही आपले अधीन नाहीत किंवा आपल्या कुठल्याही आर्थिक किंवा अन्य दबावाखाली नाही। आपण एकाही शासकीय बैठकीला अथवा महत्त्वाच्या मीटिंगला पूर्वकल्पनाही देत नाहीत। सूचना आणि सहभाग तर दूरच, या उलट आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र आपण व्यवस्थितरित्या कळवत असतात। पक्षाच्या वतीने अत्यावश्यक आणि प्राधान्यक्रमाने करावयाच्या कामांची मागणी असलेली निवेदने आपल्या कार्यालयात दिली आहेत। अजूनपर्यंत आपण एकाही कामाबद्दल सकारात्मकता दर्शवलेली नाही। याचा अर्थ आम्ही काय समजावा? आपल्याला ही मागचीच परंपरा चालवायची आहे काय, असा सवाल याद्वारे उपस्थित केलाय। स्वर्गीय बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत याचे विस्मरण होऊ देऊ नये, असा इशाराही नरेंद्र परदेशी यांनी पत्रातून दिलाय। अवघ्या एकच वर्षात मित्रपक्षात नाराजीची ठिणगी पडल्याने सध्या या पत्राची चांगलीच चर्चा होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।